उदाहरण घेऊन समजूयात की समजा 1988 मध्ये राम यांना सीलिंगची जमीन मिळाली। नियम असा होता की सरकारची परवानगी घेतल्याशिवाय ही जमीन विकायची नाही, पण राम यांनी परवानगी न घेता ती जमीन श्यामला विकली। काही वर्षांनी श्यामने परवानगी न घेता ती जमीन मोहनला विकली। नंतर मोहनने परवानगी न घेता ती जमीन सुरेशला विकली। म्हणजे या जमिनीमध्ये 3 वेळा शर्तभंग झाला। आता प्रश्न असा की आज सुरेश जमीनधारक आहे, तर सुरेशने राम, श्याम आणि मोहन यांनी केलेल्या तिन्ही शर्तभंगाची रक्कम भरायची का? तर उत्तर आहे नाही। सरकारने नवीन निर्णय घेतलेला आहे। 10 जुलै 2026च्या शासन परिपत्रकानुसार जमीन कितीही वेळा परवानगीशिवाय विकली गेली असली तरी फक्त शेवटचा शर्तभंगच ग्राह्य धरला जाणार आहे। म्हणजे आपल्या उदाहरणात सुरेशकडून फक्त शेवटच्या व्यवहाराचा शर्तभंग नियमित करण्याची प्रक्रिया होईल। 30-40 वर्षापूर्वीचे प्रत्येक व्यवहार वेगळे धरून त्याची रक्कम तुम्हाला आता भरावी लागणार नाही। त्यामुळे सध्याच्या जमीनधारकावर अन्याय होणार नाही असं शासनाने स्पष्ट केलेलं आहे। आता पुढे काय? एकदा हा शर्तभंग नियमित झाला तर संबंधित जमीनधारकाला 2026च्या नियमानुसार भोगवटादार वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये जमीन रूपांतरित करण्याचा अधिकार मिळू शकतो किंवा जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्व परवानगीने ती जमीन दुसऱ्या व्यक्तीला हस्तांतरित करण्याचाही अधिकार मिळू शकतो। मात्र यानंतर पुन्हा परवानगीशिवाय जमीन जर तुम्ही हस्तांतरित केली तर नवीन शर्तभंग पुन्हा नियमानुसार नियमित करावा लागेल। मित्रांनो, 10 जुलै 2026 हे शासन परिपत्रक सीलिंगच्या जमिनी असलेल्या शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे। जर तुमच्या गावात किंवा नातेवाईकांमध्ये अशी जमीन असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि SGR ची PDF आणि संपूर्ण माहिती आणि सोप्या भाषेतील मार्गदर्शनासाठी बायोमध्ये WhatsApp चॅनलची लिंक दिलेली आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि जॉईन करायचे आहे। आणि अशाच महत्त्वपूर्ण शेतकरी, शासन निर्णय आणि जमिनी संबंधीच्या अपडेटसाठी जाताना आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून सपोर्ट करायचा आहे। धन्यवाद।